आगामी निवडणुका लक्षात घेता राम मंदिर निर्माणासाठी आता केंद्र सरकारने कंबर कसली आहे। अयोध्येतील राम मंदिराबाबतची सगळ्यात मोठी अपडेट आता समोर येते। हिंदू पक्षकारांची जमीन राम जन्मभूमी न्यासला देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने द्यावेत अशी विनंती सरकारने केली आहे। केंद्र सरकारने याबाबत रिट पिटिशन दाखल केलंय। सुप्रीम कोर्टात हे रिट पिटिशन दाखल करण्यात आलंय। अयोध्येतील वादग्रस्त जमीन वगळता उर्वरित जमीन ही हिंदू पक्षकारांकडे हस्तांतरित केली जावी अशी मागणी केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे। गेल्या काही दिवसांपासून राम मंदिर निर्माणाप्रकरणी अनेक घडामोडींना वेग आला आणि सगळ्यात आधी साम टीव्हीने याबद्दलचं वृत्त दिलंय। याचे अपडेट्स आपण आता दिवसभर घेतच राहणार आहोत। दरम्यान शिवसेनेकडूनही मित्रपक्ष भाजपवर राम मंदिरासाठी सातत्याने दबाव आणला जातोय। यावरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक योगी आदित्यनाथ यांनीही मोठं विधान केलं होतं। जर सुप्रीम कोर्ट या वादावर लवकरात लवकर निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर कोर्टाने हे प्रकरण आमच्याकडे सोपवावं, आम्ही 24 तासात हा प्रश्न सोडवू असं योगी आदित्यनाथही म्हणाले होते। दरम्यान आता या प्रकरणी सुप्रीम कोर्ट नेमकी काय सुनावणी करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अयोध्या प्रकरणातली सर्वात मोठी अपडेट आपण साम टीव्हीवर पाहतोय। राम मंदिरासाठी आता सरकारने मोठं पाऊल टाकलंय। केंद्र सरकारने आता सुप्रीम कोर्टात याचिकाही दाखल केली आहे। या रीट पिटिशनमधून सरकारने नेमक्या सुप्रीम कोर्टाजवळ काय मागण्या केल्या त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया। वादग्रस्त जमिनीबाबत आता सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतलेली आहे। वादग्रस्त जमिनीचा भाग वगळता उर्वरित जमीन हस्तांतरित करण्याची मागणी करण्यात आली आहे। 2.77 एकर जमिनीवर निर्माणाचे अधिकार मिळावेत अशी मागणी केली गेली आहे। तर 0.313 एकर जमिनीवरून वाद उफाळलाय। एकूण 70 एकर जमिनीचं सरकारकडून अधिग्रहण केलं जात आहे। वादग्रस्त जमीन वगळता उर्वरित जमीन हिंदू पक्षकारांना हस्तांतरित करण्याची मागणी केली गेली। 30 सप्टेंबर 2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाने हा निकाल दिला होता। कशा पद्धतीने जमिनीची विभागणी झाली आपण पाहतोय। निकालात 2.77 एकर जमिनीची 3 गटात विभागणी झाली आहे। राम जन्मभूमीची जागा हिंदू महासभेला देण्यात आली। उर्वरित 2 भाग निर्मोही आखाडा आणि सुन्नी वक्फ बोर्डाकडे देण्यात आले। सुन्नी वक्फ बोर्डाकडे असलेली जमीन वगळता उर्वरित जमीन हस्तांतरित करण्याची मागणी केली जाते।